दे त्याला जसं टाकू नको दे दे बिस्किट पुडा तसा पुडा नको हो दे दे काढते हाय गेलं कुठे गेलं तिथं ठेवा ह्याच्या कट्ट्यावरती पुढं पुढं चला तिथे त्याने काय ठेवाल तसे दे मी देतो दे दाखव नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आज आहे मार्गशीर्षचा 4था गुरुवार आणि आम्ही आलो आहोत गावी उद्यापनासाठी. तर आत्ताच एक अर्धा तास झाला आम्ही पोचलो आहोत आणि आता 10 वाजले आहेत. 9:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. सकाळी 6:30 वाजता घरातून निघालो होतो. आणि चला मग आज आधी आंघोळ वगैरे करते, सगळं आवडते. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा, आवडला तर नक्की लाईक करा. तर सकाळी 6:30च्या सुमारास आम्ही घरातून निघालो होतो. आदल्या रात्री इतका प्रचंड पाऊस झाला. मी थोडंफार क्लिप ॲड केलेली आहे स्टार्टिंगला. खूप म्हणजे खूपच पाऊस झाला. 11:30च्या सुमारास काहीतरी पाऊस सुरू झाला होता थोडा थोडा आणि 2:30पर्यंत इतका पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला. आणि सकाळी आम्ही 6:30च्या सुमारास निघालो आणि आंघोळ वगैरे नाही केली, फ्रेश वगैरे झालो आणि लवकर निघालो. गावी आल्यावरच मग आंघोळ वगैरे बाकी सगळं जे आवरलं. आणि इकडे स्वाती देखील आलेली आहे माझ्यासोबत. स्वाती म्हणजे माझी जाऊबाई. आणि पहिल्या गुरुवारी मी एकटीच आले होते कारण स्वातीला सुट्टी नव्हती, ती जॉब करते. आणि त्यामुळे राशीला देखील तिच्याकडेच ठेवून मी आणि माझे मिस्टर आणि रुही आलो होतो. पण यावेळेस आम्ही सगळेच आलो आहोत, फक्त मिस्टर नाही आले. आणि उद्यापन असल्या कारणामुळे आणि दोघी पण आल्या कारणामुळे मुलींना पण घेऊन आलो. त्यांची स्कूल मिस झाली कारण मग मुलींना ठेवणार कुठे. आणि इकडे आल्या की त्या मनसोक्त खेळतात कारण गोव्याला कसं कंजेस्टेड एरिया आहे, रेंटेड हाऊस असल्यामुळे मग त्या इकडे आल्यावर मस्त असं खेळतात, मनसोक्त असं खेळतात. आणि इकडे आमची पूजा चाललेली आहे आणि आईंनी पूर्वतयारी सगळी करून ठेवली होती. म्हणजे जी पूजेची भांडी वगैरे असं पूजेचे जे सामान असतं ते धुवून पुसून व्यवस्थित त्या पूर्वतयारी करून ठेवतात, म्हणजे आल्यावर आमची गडबड नाही होत. आम्ही आलोत, आंघोळ वगैरे केली आणि मग आता इथे आम्ही तयारीला लागलो आहोत.
पूजेची मांडणी वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता इथे नाश्ता बनतो आहे. शाबूची खिचडी बनते आहे. आमच्या दोघींचा तर उपवास आहे, पण बाकीच्यांसाठीही हाच नाश्ता बनतो आहे, कारण सगळेच खूप आवडीने खातात. स्पेशली मुलींची तर फेवरेट आहे साबुदाण्याची खिचडी. आणि हो, आज उद्यापनाचा दिवस आहे आणि आणखी एक गुरुवार आलेला आहे, पण याच गुरुवारी आम्ही करायचं ठरवलं, कारण पुढच्या गुरुवारी थोडे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे. आणि सुवासिनींच्या ओट्या वगैरे नंतर आम्ही संध्याकाळी भरणार आहोत. चला तर मग पटकन आम्ही खिचडी खाऊन घेतो. आणि यावेळेस आम्ही दोघे आहे, त्यामुळे कामं अगदी वेळेवर होतात, जास्त म्हणजे गडबड नाही होत दोघी असल्या कारणामुळे. चला मग शाबू वगैरे खिचडी वगैरे खाऊन घेतो आम्ही आणि मग नंतर मी बोलते तुमच्याशी. हॅलो, तर आमची खिचडी वगैरे खाऊन झालेली आहे, पूजेची मांडणी पण झाली आणि आता बाकीची कामं पण आवरली आहेत. आणि यावेळेस आम्ही मुलींना पण तर इथे मी हे पैंजण खूप दिवसांनी घातले आहेत. मी नाही घालत मोस्टली पैंजण आणि मलाच कसं तरी ऑकवर्ड फील होते. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसे वाटत आहेत. आणि हो, त्यानंतर नैवेद्याला काय बनवायचं, गोडाधोडाचं काय बनवायचं हे ठरतच नव्हतं. पहिला ठरलं की पुरी बासुंदी बनवूयात, नंतर मग पुरणपोळी बनवायचं ठरलं आणि मग शेवटी कडबोवर येऊन विषय थांबला आणि कडबो बनवायचं ठरलं. की आई म्हणाले की कडबो बनवा. तर कडबोसाठी जे आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवून घेतो त्याप्रमाणेच हे पुरण बनवून घेतलेलं आहे. फक्त यामध्ये ओल्या नारळाचं प्रमाण आहे, म्हणजे ओलं खोबरं घातलेलं आहे आणि मैदाच देखील मळून घेतलेला आहे. जसं आपण पोळीसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच हा मैदा मळून घेतलेला आहे. आणि इथे हे कडबो बनत आहेत. तर आमच्याकडे तरी याला कडबो म्हणतात. करंजीप्रमाणेच थोडा असतं हे त्याचा शेप वगैरे. तर तुमच्या भागाला याला काय नाव आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आजचा नैवेद्याचा बेत असणार आहे कडबो, कटाची आमटी, बटाट्याची भाजी पिवळी आणि भात आणि पापड. तर आमचं सगळं आवरलं आहे. नैवेद्य वगैरे सगळे आम्ही काढून ठेवलेले आहेत. आणि इकडे फायनली रुही रडून रडून झोपी गेली. ॲक्च्युली ती मोबाईल मागत होती आणि तिला मी मोबाईल नाही दिला, तर रडून रडून ती झोपी गेली. आणि इकडे मुली पण मस्त अशा तयार झालेल्या आहेत, कारण कुमारिकांना देखील काहीजण बोलवतात ओटी भरणीसाठी. तर आजूबाजूला होतं, म्हणजे बोलवलं होतं मुलींना, सो त्या मस्त अशा रेडी झाल्या आहेत. आणि आम्हीही रेडी झालो आहोत. आणि हे सुहासिनींची ओटी भरण्यासाठी सामान मी काढून ठेवलेलं आहे. आणि आता पूजा वगैरे करून घेतो, आरती वगैरे करून घेतो. पुस्तक वाचायचं आहे. पुस्तक जे गुरुवारची कहाणीचं पुस्तक असतं मार्गशीर्षमधल्या, ते वाचून मग सगळ्या देवतांना नैवेद्य वगैरे दाखवून. आणि जेव्हा आमच्या घरी काही देवकार्य वगैरे असतं तर घरातल्या देवांबरोबरच जे आमची कुलदैवत आहे तिकडे देखील नैवेद्य दाखवला जातो. आणि ग्रामदेवत आहे
लक्ष्मीमाता तिकडेही. आणि हे माझे सासरे आहेत आणि इकडे आम्ही वेट करतो आहे सासूबाईंचा म्हणजे आईंचा. त्या आल्यानंतर आम्ही स्टार्ट करणार होतो पूजा. त्या थोड्या बाहेर गेल्या होत्या आणि त्या आल्या की मग लगेचच आम्ही पूजेला सुरुवात करू. अगरबत्ती व दूध टाक बाबा व दीपाने वाळावे नैवेद्य. पूजा वगैरे आवरून मग सुवासिनींची ओटी भरणं वगैरे झालं आणि आज भरपूर जणांचं उद्यापन होतं आणि इकडे तिकडे जाणं होत होतं. म्हणजे सुवासिनी घरी येत होत्या, आम्ही त्यांच्या घरी जात होतो आणि इकडे मी माझ्या बहिणीच्या घरी आले होते. चुलत वहिनी आहे ही, तर इकडे ओटी भरणीसाठी आले होते. आणि चला तर मग आजचा हा माझा ब्लॉग मी इथेच संपवते. पुढे जास्त काही शूट नाही करायला भेटलं आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.